मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। त्याचबरोबर अमितजी हेनुकले यांचा देखील स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। आज कराड तालुक्याला बिलॉंग करणारे हे व्यक्तिमत्व अनेक क्रीडा स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आज गाजवल्या आणि खऱ्या अर्थानं आज आपल्या गावाचं हे आयोजन SD11 गणेशवाडी या टीमचं हे आयोजन या स्पर्धेला शुभेच्छा आणि सदिच्छा आशीर्वाद देण्यासाठी अमित हेनुकले आणि विकास वैर या ठिकाणी उपस्थित आहेत। यावेळेस पा मॅक्सपोर्ट घोगाव रुपेश भावके सलामीचं पहिलं षटक, त्याचबरोबर अक्षय जाधव हर्षद जाधव यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल। एक सिंगल आले सलामीची जोडी अमोल आणि रोहित ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। टीम जोगाईदेवी स्पोर्ट वीरवाडी या टीमच्या माध्यमातून या अगोदर जर पाहिलं तर तुळसण परिसरातील निनायदेवी स्पोर्ट हा संघ आपण पाहिला आणि तुळसण परिसरामधील आणखीन एक संघ या ठिकाणी दुसऱ्या फेरीत यावेळेस दाखल झालाय। इथे एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि प्रेक्षक मायबापाला विनंती असेल की आमचे स्कोरर आणि कॉम्बॉक्सच्या पुढे जास्त गर्दी करू नका, कारण की मैदानामध्ये जे काही चाललंय ते मात्र इत्यंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचणं अतिशय गरजेचं आहे। आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात शिवरामजी वैती सर, रुपेजी सावंत, गोकुळजी पाटील असे नामांकित पंच, त्याचबरोबर GTC लाईव्ह सुशील पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। GTC एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा, संपूर्ण दिवसभरामध्ये एकूण 20 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत। आज प्रत्येकाला डॅशिंग अध्यक्ष तर चौकार आलाय, चौकारानंतर टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती 4 बॉलचा इथे खेळ संपलाय। 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। सात धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। यावेळेस पा बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु यष्ट्यांचा वेध घेतला जातोय। फलंदाज इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणखी एक फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळेल। एक पहिला गडी बाद होतोय, रोहितच्या बॅटमधून आतापर्यंत चौकार आला होता, परंतु रोहित माघारी परतला। पहिल्या षटकामध्ये 5 बॉलचा खेळ संपलाय। 5 बॉलमध्ये धावफलकावरती 7 धावा। नवीन फलंदाज रोहित वीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत SD11 गणेशवाडी आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय, अगदी फिल्डर मात्र इथे स्किड झालाय। कुठेतरी दुखापत होऊ शकते, कारण की पावसाळी रबर बॉल मध्ये अशा प्रकारच्या घटना नक्कीच मित्रांनो, क्रिकेटचा खेळ एखाद्या वेळेस बिघडला तरी चालेल, परंतु आयुष्याचा खेळ बिघडणार नाही या गोष्टीची दक्षता घ्या, कारण की जेवढी गरज तुमच्या संघाला आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त गरज तुमच्या परिवाराला आहे। त्यामुळे पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा खेळत असताना स्वतःची काळजी घ्या, कारण की अनेक वेळा एखादा बॉल अडवण्याच्या नादामध्ये आपण स्वतःची पर्वा करत नाही, शरीराची काळजी घेत नाही, परंतु ही काळजी करणं अतिशय गरजेचं आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 11 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या। 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। षटक क्रमांक 1 ची होते सांगता अजून देखील उर्वरित 2 षटकाचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे। 11 धावा। या अगोदरच्या मॅचचा जर विचार केला तर 16 धावांचं टार्गेट दिलं होतं टीम गोटेवाडी या टीमनं, परंतु या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये 11 धावा। तर सामनावीराचा किताब या ठिकाणी दिला जाईल। निनायदेवी स्पोर्ट तुळसण या टीमचे विकास यांना मी आमंत्रित करेन, आपण सामनावीराचा किताब घेण्यासाठी व्यासपीठावरती विराजमान व्हा। षटक क्रमांक 2 गोलंदाजीवरती किरण सज्ज झालेत। मॅक्सपोर्ट घोगाव खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अनेक वर्ष या संघाला पण क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतोय अनेक वर्ष मॅक्सपोर्ट घोगाव या टीमचं वर्चस्व देखील राहिले, परंतु ते रडार मध्ये अगदी फुल टॉस बॉल
त्याला दिला भिरकावून एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पाठवले सीमारेषा पार. एक उत्तुंग षटकार फलंदाज अमोल यांच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. षटकारानंतर टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटकामध्ये 11 धावा. यानंतर या षटकामध्ये जर पाहिले तर पहिला बॉल निर्धाव आला, त्यानंतर मात्र षटकार आलाय. अमोल चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीच्या 2 सिंगल आणि त्यानंतर आक्रमण करत असताना आणखीन एक दर्जेदार बॉलला पाठवले लांब लांब सीमारेषा पार. अमोल यांच्या बॅटमधून डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 रबर बॉल हंगामामधील आणखीन एक दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र ताकदीचा पुरेपूर वापर. जोगाईदेवी स्पोर्ट वीरवाडी या टीमचा बाहुबली, या टीमचा एक ताकदवान फलंदाज आपली ताकद आणि नजाकत दाखवत असताना आणखीन एक दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. षटकाराने धावसंख्या आकार घेते उकार घेते जाऊन पोहोचते ती तब्बल 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. दुसरं षटक मार्गाचं असताना 2 बॉलवरती आलेले 2 षटकार टीम जोगाईदेवी स्पोर्ट वीरवाडी या टीमचा मात्र आत्मविश्वास वाढवून देणार आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलवरती 3 उत्तुंग षटकार खेचलेत. आज SD11 सचिनजी देसाई खऱ्या अर्थानं कराड ग्रामीण असोसिएशन ही संघटना निर्माण केली आणि फक्त निर्माण करून थांबले नाही तर त्या असोसिएशनसाठी आणि त्या असोसिएशनमधील प्रत्येक संघासाठी मात्र सातत्याने या असोसिएशनचं नाव एका वेगळ्या उंचीवरती जाण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिलेलं व्यक्तिमत्व अर्थातच सचिनजी देसाई. यावेळेस देखील आणखीन एक बिग हिट, आणखीन एक मोठा ब्लास्ट. वा भाई वा, काय फटका केला दर्जेदार अमोलच्या बॅटमधून. आणखीन एक या षटकातील तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकारानंतर टीमची धावसंख्या 29 या आकड्यावरती. काय फलंदाजी, षटकारांचा पाऊस. जरी पाऊस थांबला असेल तरी देखील बॅटिंग मधून षटकारांचा पाऊस या ठिकाणी पाडताना आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल हा फलंदाज सुरुवातीच्या 2 बॉलवरती 2 सिंगल, त्यानंतर मात्र षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ. 5 चेंडूची आतापर्यंत खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक. या षटकामध्ये आतापर्यंत 3 षटकार आलेत. 18 धावा कुठल्या गेल्या गोलंदाज किरण यांच्या गोलंदाजीवरती. यावेळेस पहा आता मात्र कमबॅक करून देणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वेगवान चेंडू हात आलाय, सबमरीन राहिलाय. 1 धावाले दुसरीचा इथे प्रयत्न होणार का, परंतु स्वतःवरती मात्र स्ट्राईक घेतला जातोय. कारण की ज्याच्या बॅटमधून धावा जास्त यायला सुरुवात झाली त्याला कुठेतरी स्ट्राईकवरती आणणं ही मात्र स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर 15.00 ची सरासरी गाठले. धावसंख्या 30 या आकड्यावरती. 30 धावा. प्रथम पारितोषिक आपण पाहिलं तर रोख रक्कम 21,000. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपयाचे कॅश प्राइज. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक SD11 गणेशवाडी. द्वितीय पारितोषिक ग्रामस्थ मंडळ गणेशवाडी यांच्याकडून. तृतीय पारितोषिक श्री गणेश 11 गणेशवाडी. चतुर्थ पारितोषिक 5,000 रुपये कॅश प्राइज सदानंद चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून. सर्व चषक सौजन्य सनी स्पोर्ट उंडाळे या टीमच्या माध्यमातून. पण अतिशय SD यांच्याबद्दलचं प्रेम आणि आज कुठेतरी डॅशिंग अध्यक्ष चषक या स्पर्धेसाठी मात्र एका डॅशिंग टीमने या ठिकाणी ट्रॉफी स्पॉन्सर केलेल्या आहेत. मालिकावीर कूलर सौजन्य सचिनजी तोडकर साहेब. उत्कृष्ट फलंदाज विशालजी थोरात साहेब. शेवटच्या षटकाने पहिला बॉल डॉट बॉल आलाय. अजून देखील 5 बॉलचा इथे खेळ शिल्लक आहे. ते उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर बॉल पिचिंग होतोय आणि पंच शिवरामजी वैती सरांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन आले. धावा कशा येऊ द्यात, धावा येणं गरजेचं आहे. कारण की रबर बॉलमध्ये तुम्ही किती धावा करा, परंतु रबर बॉल आणि टेनिस बॉल क्रिकेटचा कोणताही फॉर्मॅट घ्या हा अनिश्चिततेचा मानला जातो. आणि या मॅचमध्ये देखील तीच कामगिरी करत असताना टीम जोगाईदेवी स्पोर्ट वीरवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटच्या षटकातील 4 बॉलचा खेळ शिल्लक. फुल टॉस बॉल, परंतु याला
पिक करत असताना मात्र फलंदाज कुठेतरी चुकी करत असताना पाहायला मिळतोय. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार आले तो फलंदाज मात्र माघारी परतताना अमोल बॅक टू डग आउट. पण अमोल जवळ क्षमता होती, अमोल जवळ जी ताकद होती ती ताकद आपण पाहिली, परंतु या फलंदाजाला कशा पद्धतीनं बाद केलं जाईल, या फलंदाजाला कशा पद्धतीनं थांबवलं जाईल ही स्ट्रॅटर्जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकामध्ये मंगेश यांच्या गोलंदाजीमधून आणि फलंदाज अमोल बाद होताना पाहायला मिळालेत. 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तिसरं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते. तर नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेन टीम. चला इथून नेक्स्ट मॅच आणि दुसऱ्या फेरीतील अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट HD11 गणेशवाडी. दोन्ही कॅप्टनना विनंती करेन टॉससाठी यायचे. चला तात्या या प्लीज लवकर. त्याचबरोबर HD11 गणेशवाडी या दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉससाठी यायचं आहे. आतापर्यंत 5 बॉलचा इथे खेळ संपला. शेवटचा बॉल अजून देखील शिल्लक आहे. 31 धावा धावफलकावरती. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा आणि या षटकामध्ये आतापर्यंत फक्त एकच धाव या ठिकाणी खर्च केले. दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा. अजून देखील शेवटचा बॉल शिल्लक आणि फलंदाजी करणाऱ्या टीमला अगदी टार्गेट सेट करून देणारा गोल्डन बॉल आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवरती मात्र प्रहार चढवलाय. या ठिकाणी एक सिंगल आले, दुसरीचा इथे प्रयत्न केला जातोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु लेझी क्रिकेट, परंतु खराब फेकी या ठिकाणी. एक धाव टेनिस बॉल आणि रबर बॉल दोन्ही फॉर्मॅटमध्ये खूप महत्त्वाचे असतात आणि ते मात्र 2 धावा घेतल्या. फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद झालाय. त्याचबरोबर या ठिकाणी सुजित शेवाळे स्टार क्रिकेटर कराड तालुका आणि त्याचबरोबर सकारामजी लावण यांचं देखील शुभागमन. संग्राम लावण आरोही स्पोर्ट या दोन्ही खेळाडूंचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि जशी या मॅचच्या दुसऱ्या डावाला होईल सुरुवात, तर टॉस इथे महाराज आपण घेणार आहोत. तर आपण पाहायला गेलं तर कराडमधील स्टार खेळाडू या नावाचा डंका सातत्याने मात्र पेटताना पाहायला मिळते. ते नाव आहे विकास वैरी. त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस इथे मात्र घेतला जाईल. 2 स्टार खेळाडू एका बाजूला पाहायला गेला तर टाळगाव म्हटल्यानंतर अर्थातच तात्या यांचं नाव आवर्जून मात्र इथे घेतलं जातोय. सुजित खोत हे 2 कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि विकास वैरी काटा घेतलाय. स्विंग द कॉइन. टॉस लागलाय. गणेशवाडी टीमच्या बाजूनं आणि खोत इथे मात्र टॉस जिंकतायत आणि खोत कधी टॉस हारत नाहीत. हा इतिहास आपल्याला पाहायला मिळेल आणि इथे निर्णय कळवायचा आहे. सुजित खोत क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय, पडद्याच्या मागे बरंच काही, आणि क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय. फलंदाजी करायची आहे टाळगाव टीमला. संग्राम लावंड आणि सुजित शेवाळे. वाव, आणखी एक स्टार खेळाडू संग्राम या नावालाही विसरता आपल्याला येणार नाही. जिद्द कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण संग्राम लावंड यांना सातत्याने आपण पाहतोय. त्यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळतोय. त्यांनाही आम्ही विनंती करू की इथे आपण यायचं आहे. त्याचबरोबर मी आदरणीय डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 मध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली, मी आवर्जून ज्यांचा आवाज आपण ऐकलं ते प्रवीणजी वंडुस्कर महाराज यांचं इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतलं जाईल. मी अध्यक्ष आदरणीय सचिनजी देसाई साहेब यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते मात्र या गोड व्यक्तिमत्वांचं इथे मात्र शुभ सन्मान साकारायचा आहे. पश्चिम महाराष्ट्र म्हटल्यानंतर इथे आपण शुभ सन्मान इथे घेतला जाईल. त्यानंतर मी राहुलजी माटेकर यांचं इथे शुभ सन्मान घेतला जाईल. मी राहुलजी माटेकरांनाही विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. आपलंही शुभ सन्मान इथे साकारला जाईल. पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज सातत्याने म्हटलं तर आपण पाहायला गेलं नाही. अनेक जणांना पश्चिम महाराष्ट्र, व्हाईस ऑफ पश्चिम महाराष्ट्र, व्हाईस ऑफ कराड, व्हाईस ऑफ टेनिस क्रिकेट,
परंतु कोणताच व्हॉइस नाहीये, हा व्हॉइस मनातला आहे, हा व्हॉइस प्रत्येकाच्या हृदयातला आहे आणि तो आवाज म्हणजे प्रवीणजी वंडुस्कर महाराज यांचा शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय। प्रवीणजी वंडुस्कर महाराजांनी माणसं जोपासलीत, प्रेम दिले, अगदी डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व, गोड आवाज, अगदी मराठीवरती चांगलं प्रभुत्व ज्यांचं आहे ते प्रवीणजी वंडुस्कर महाराज यांचं इथे शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय। आणि मी विनंती करेन चला मी असा राहुल सरांना ही विनंती करेन यांचंही ते शुभ सन्मान घेतलं जाईल। मी अध्यक्ष सचिनजी देसाई HD यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभास्ते माई उपदार शॉल आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन राहुलजी यांचंही ते शुभ सन्मान इथे साकारायचा आहे। त्याचबरोबर शुभ सन्मानाकडे आपण असे जाऊ। क्रिकेटवरती नित्यांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि ते सरार सातत्याने मात्र पाहायला गेलं तर व्हायब्रेशन व्यक्तिमत्व आपण पाहतोय। विजेसारखी ज्यांच्या अंगामध्ये सातत्याने वीज संचारत असते असे संग्राम सर यांचं इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतलं जाईल। आरोही स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा आणि त्याचबरोबर क्रिकेटचे नित्यांत चाहते, क्रिकेटवरती नित्यांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व संग्रामजी लावण सर यांचा इथे शुभ सन्मान साकारला जातोय। एक उत्तम क्रिकेटर सुद्धा त्यांच्याकडे पाहिला जातोय आणि त्यांचं तिथे शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय। त्यानंतर वेल फिनिशर, यस ती मॅच आपल्याला विसरता येणार नाहीये। मी जाणार, मी ती मॅच जिंकून दाखवणार आणि ती मॅच जिंकून दाखवली होती संग्राम लावंट यांनी आणि त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय। सुजितजी शिवाय स्टार फलंदाज, अनेक गोलंदाजांचा कर्दन काल म्हणून ज्यांची ओळख आहे कराडच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुजित शेवाळे यांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय। आज कराड तालुका इथे मात्र अवतरला गेलाय, हा प्रेम आहे सचिनजी देसाई HD यांच्यावरचं आणि त्याचमुळे की काय प्रत्येक जण आज इथे मात्र उपस्थित होताना पाहायला मिळतंय। त्याचबरोबर गौरवजी शेवाळे यांचंही इथे शुभ सन्मान घेतला जाईल। गौरवजी शेवाळे, तर मी त्यांनाही विनंती करेन गौरवजी शेवाळे यांना की आपण इथे यायचं आहे, आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल। जाऊया मॅचकडे आणि तिथे आवाज पियुष पाटील उर्फ माट्या 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 गो, चला या इथे यायचं आहे, आपलाही इथे शुभ सन्मान साकारला जाईल। पियुष पाटील माट्या यांचं इथे शुभ सन्मान घेतला जाईल आणि जाऊया मॅचकडे। इथून या मॅचसाठी आपल्यापर्यंत आवाज पोचेल। आशिष चोरगे सरांना मी विनंती करेन मॅच इथून पुढे मात्र आपण पाहायला गेलं तर आणखी एक हाय व्होल्टेज ड्रामा या लीग मधील पाहायला गेलं तर सेकंड लास्ट सामना आपल्याला पाहायला मिळतोय। सेकंड इनिंग चालू आहे, विजयासाठी गरज आहे इथे 34 धावांची। धावफलकावरती धावा लागल्यात आतापर्यंत 10 आणि अजूनपर्यंत इथून 24 धावांची गरज असणार आहे। ओटू आशिष सर। थँक्यू सो मच रुपेश पाटील सर। जाऊया मैदानाच्या आतमध्ये, अगदी पॉइंट रिझन मध्ये रुपेश बावके यांनी मात्र ढकललाय। एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळतोय। 2 धावा मात्र या बॉल वरती मात्र कंप्लीट होतात। या 2 धावेने मात्र धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय, अर्थातच 12 या धाव संख्येवरती। अगदी नेक्स्ट मॅच अगदी हाय व्होल्टेज मॅच आहे, टाळगाव विरुद्ध गणेशवाडी। एका बाजूला तात्या तर दुसऱ्या बाजूला SD। या 2 अप्रतिम फटका, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, उंची जास्त लांबी कमी मिळाली आहे, तिथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला परंतु प्रॉपर हातामध्ये आला नाहीये। महेश होता त्या ठिकाणी, अगदी आपण पाहायला गेलं तर लॉंग ऑफ रिझन मधून अगदी वेगाने गेला परंतु प्रॉपर कॅच वरती प्रयत्न अगदी खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला महेशचा। रोहित आतापर्यंत 2 बॉल झालेत, अजूनही 4 बॉल शिल्लक।
स्ट्राईकला अमोल. मागील मॅच अमोल त्याच्या नावावरती केली होती. हुक करण्याचा प्रयत्न. अपट्रॅकर बॉल. डॉट बॉल येतोय हा बॉल. लक्ष 34 धावांचं आणि 34 धावांचा पाठला करतोय घोगाव संघ. रोहित यांचा पुढचा बॉल पुन्हा एकदा अमोलसाठी. अगदी या शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल मात्र पाहायला मिळतोय. डॉट बॉलचा पर्सेंटेज जरूर वाढवला जात आहे आतापर्यंत. चार बॉलचा खेळ झाला, अजूनही 2 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा अगदी आपण पाहिलं तर बॅटची कडा जरूर लागली होती, परंतु क्षेत्ररक्षकाने थोडीशी लाईन मिस केली आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर दुसरी धाव घेत असताना महत्वाची विकेट. रुपेश भावके धावचीच्या स्वरूपात मात्र माघारी जात असताना दुसरी धाव घेण्याची गरज होती का, थोडेसे नाराज असतील. निराशाजनक पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या 14 या धावसंख्येवरती. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि 1 ओव्हर देखील बाकी आहे, म्हणजे 7 बॉल. सात चेंडू 19 ची गरज आहे. शेवटचा बॉल रोहितचा. 7 चेंडू अजूनही 19 धावांची गरज. राकेश आले, नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये. राकेश भावके यावेळेस मात्र अगदी पहा इनसाइड आउट. फटका चांगला आहे. 6 धावांचा ठोला येतोय अमोलच्या बॅट मधून. षटकार शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय. 6 धावा आलाय आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर 2 षटक इथे समाप्त होत आहेत आणि 2 षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवरती. सहा चेंडू आणि 13 धावांची गरज. अमोल आलाय शेवटचं अंतिम महत्वाचं जबाबदारीचं षटक मात्र हाताळण्यासाठी. 6 चेंडू 13 ची गरज. राकेश भावके ऑन स्ट्राइक. महत्वाची मॅच. एका बाजूला वीरवाडी, दुसऱ्या बाजूला घोगाव संघ. अमोलचे 6 चेंडू 6 बॉल आणि करायचे आहेत 13 धावा. 6 चेंडू 14 ची गरज. माफ करा, 6 चेंडू 14 ची गरज. काय करताय तुम्ही यार, स्कोर काय सांगता यार. एक मिनिट. बाबा हे बघ ना, काउंट कर इथे.
6 चेंडू आणि गरज असेल 14 धावांची. 6 चेंडू 14 धावा. मी बॉल हा डॉट बॉल आलाय. आता 5 बॉल 14 ची गरज. यासाठी मी सातत्याने समालोचक ओरडून सांगतात की आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. फुल टॉस बॉल, फुल टॉस बॉल आणि तिथे अगदी लॉंग स्टॉपला बॉल अगदी लॉंग लेग सीमा रेषा पार जात असताना मात्र हा चौकार हुक केला होता त्या ठिकाणी आणि 4 धावा मात्र तिथे राकेश भावकेला मिळत आहेत आणि टीमच्या खात्यामध्ये देखील 4 धावा येत आहेत आणि या 4 धावेने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय 24 या धावसंख्येवरती. चार चेंडू आणि आता 10 धावांची गरज असेल. 4 बॉल 10. समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला अमोल आहे, दुसऱ्या बाजूला स्ट्राइकला राकेश आहे. अमोल की राकेश, वीरवाडी की घोगाव, या 2 संघांमधला घमासान युद्ध आपण पाहत आहे. अर्थातच अनुभवत आहेत सर्वजण. डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज होतोय आणि धीम्या गतीने टाकलेला फसवा बॉल, फसवा चेंडू. काही समजलं नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु धीम्या गतीने टाकलाय. ही खरी खासियत आहे अमोलची. गती परिवर्तन केलं आणि त्यानंतर मात्र हा टप्पा हाताळला. नो बॉल, पंचांचा इशारा नो बॉल. पहा पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. यस नो बॉल. चला नो बॉल दिलाय. रुपेश सावंत सर देखील सांगतायत हा नो बॉल आहे आणि शिवराम बैती अगदी घारी सारखी नजर असणारे पंच आज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहतायत आणि आता कहाणी में ट्विस्ट मात्र जरूर पाहायला मिळतोय. नो बॉल आहे. फ्री हिटचा बॉल. फ्री हिट म्हणजे मेजवानी. पाहूया किती पाहिजे आता. 4 बॉल 9. 4 बॉल 9 ची गरज. 4 चेंडू 9 धावांची गरज आहे. चला थोडंसं स्पीडअप घ्या. अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत मित्रांनो, थोडं स्पीडअप घ्या. 4 चेंडू 9 धावांची गरज. फ्री हिटचा बॉल राकेश साठी. पाहूया राकेश कशा पद्धतीने उपयोग करून घेतोय की अमोल हा डॉट बॉल काढतोय किंवा सिंगल डबल येते. काय घडतंय या बॉल वरती. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आणि अप्रतिम बॉल, अप्रतिम चेंडू मात्र तिथे हाताळलाय अमोलने. फ्री हिटचा बॉल होता. ऑन साइडला दिशा द्यायची होती. बॅटचा फेस आधीच क्लोज केला परंतु त्या ठिकाणी शरीराचा वेध घेतला त्या बॉलने आणि तिथे मात्र एकच धाव मात्र मिळाली आहे टीम घोगाव संघाला. 3 चेंडू 8 धावांची गरज. स्ट्राइकला मात्र अमोल. अमोल विरुद्ध अमोल. तीन बॉल 8 ची गरज असताना स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थांबवलाय. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. काय गोलंदाजीचं प्रदर्शन. 2 चेंडू 8 ची गरज. अमोल विरुद्ध अमोल. गोलंदाजी मध्ये अमोल, फलंदाजी मध्ये अमोल. 2 चेंडू 8 ची गरज असताना हाई बॉल डॉट बॉल आलाय. प्रेशर, प्रेशर आणि प्रेशर. एखादा नकारात्मक चेंडू पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण करून घेऊ शकतो परंतु सध्याच्या स्थितीला हा सामना कुठेतरी वीरवाडी संघाकडून झुकताना मात्र पाहायला मिळतोय परंतु एखादा नकारात्मक चेंडू पुन्हा एकदा कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण करून घेऊ शकतो. 1 चेंडू
8ची गरज आणि एक चेंडू 8ची गरज असताना हा सामना पूर्णपणे आपल्या काबीज करून घेतलाय अमोल वीर याने आणि सामना जिंकलाय वीरवाडी संघाने. हार्ड लक बॅड लक गोगाव संघाचं अप्रतिम पहा जल्लोष मैदानाच्या आत.